नमस्कार सुरक्षा मित्रांनो, मुंबई, ठाणे तसेच पुणे सुरक्षा रक्षक मंडळातील प्रलंबित सुरक्षा रक्षकांच्या सुधारित वेतन व भत्तेवाढीच्या प्रश्नाबाबत आत्तापर्यंतची जी हालचाल झाली आहे ती आपल्याला कल्पना आहेच. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला अशी माहिती मिळाली होती कामगार मंत्र्यांच्याकडून आणि त्यांचे जे उपसचिव आहेत त्यांच्याकडून की 8-10 दिवसामध्ये आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेऊ, आणि त्यांनी आपल्याला आज बोलवलं होतं. त्या पद्धतीने मी आणि आपले सरचिटणीस दत्तात्रय हत्याळकर मंत्रालयामध्ये गेलो. कामगार मुख्य सचिव त्याचबरोबर कापडनीस जे ह्या आपल्या सगळ्या प्रश्नाबद्दल लक्ष घालत आहेत त्यांच्याकडे आम्ही भेटलो. आणि त्यानंतर अशी बाब निदर्शनास आली की पुणे सुरक्षा रक्षक मंडळाने जो वेतनवाढीचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मुंबईने जो प्रस्ताव पाठवला याच्यामध्ये कमालीची व्यस्त प्रमाण दिसलं, तफावत खूप दिसली. त्यामुळे मंत्र्यांनी याबाबत असा निर्णय दिलेला आहे की या निमित्ताने राज्यातील इतर जी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळं आहेत त्यांचाही आढावा घ्यावा आणि एकंदरीतच वेतनवाढ व भत्तेवाढ सगळ्यांना लागू करावी. मुंबईला कमी वेतनवाढ असणं योग्य नाही असा काहीतरी त्यांनी मत व्यक्त केलं आहे. आणि त्याकरता ताबडतोबीने आज अतिरिक्त कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटी गठीत केलेली आहे आणि ही कमिटी या सर्व बाबींचा विचार करून आपला अहवाल किंवा आपलं मत कामगार मंत्र्यांकडे लवकरच सोपवणार आहे. त्या दृष्टीने त्यांचं कामकाज आज संध्याकाळीच परिपत्रक काढून सुरू होईल. थोडासा वेळकाढूपणा व दिरंगाई असं त्याच्यामध्ये झाली असं दिसतं आहे, पण याबाबत आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की वेतनवाढ ही ताबडतोब 8-15 दिवसाच्या आत, खरं हे कमिटी वगैरे करायची गरज नव्हती, परंतु आता मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतलेला आहे. परंतु वेतनवाढ लागू होईल ती 1 मे 2026 पासूनच, त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची सूट देणार नाही. ही आत्ताची ताबडतोबीची परिस्थिती आहे. सोमवारी ही कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण भेटू आणि ही जी तफावत आहे मुंबई पुणेमधली याबद्दल एक कसा मार्ग काढता येईल याबद्दलचा आपला प्रस्ताव देऊ. त्याचबरोबर आपण वेतन आणि वाढीच्या प्रश्नाबरोबर पेन्शनचा प्रश्न तसाच लावायचा ठरवलेला आहे. तोही प्रश्नाची साधक बाधक चर्चा झाली व त्याबाबत पुढील आठवड्यात कारवाई होईल. तर याबद्दल आपली एकजूट कायम ठेवा. सोमवार किंवा मंगळवारनंतर आपण याबाबतचा ताजा काय स्थिती आहे ही आपल्यासमोर ठेवली जाईल आणि पुढील कारवाई आपण निश्चित करू. तुर्तास एवढेच. एकजूट कायम ठेवा. सुरक्षा रक्षकांच्या लढाऊ एकमेकांचा विजय असो. नमस्कार.